निवडणूक जिंकल्यानंतर मात्र अशा आश्वासनांचं काय होतं याचं स्वरूप आज आपल्याला आझाद मैदानात पाहायला मिळतंय। अनेक लाडक्या बहिणी या नाराज आहेत, अनेक लाडक्या बहिणींची नावं ही कमी करण्यात आली आहेत। त्याचबरोबर आज लाडके भाऊ सुद्धा मैदानात उतरलेले आहे। प्रशिक्षणार्थी म्हणून अनेक भावंडांसाठी रोजगार निर्मिती सरकारने करायचा निश्चय केला आणि जे प्रशिक्षणार्थी नेमणूक करण्यात आली असे अनेक प्रशिक्षणार्थी साधारणपणे गेले 8 ते 9 महिने सरकारसाठी काम करत होते, विविध ठिकाणी स्टायपेंडवरती ते काम करत होते आणि अशा लोकांना आता रोजगाराचा प्रश्न हा त्यांच्यासमोर गंभीर झालेला आहे। काय प्रमुख मागण्या आहेत? आज आझाद मैदानावर येण्याची वेळ का आली? ज्या वेळेस विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला 6 महिन्यासाठी अगोदर प्रशिक्षण दिलं जाईल, त्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी कायम केलं जाईल। पर आमची घोर निराशा झालेली आहे, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे शासनाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला कायम रोजगार द्या। काय तुम्ही कुठे काम करत होतात? मी अहिल्यानगरमधून पाथर्डी तालुक्यात हे नगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू विभागात काम करतो। पण सध्या सरकारने जी परिस्थिती निर्माण केलेली आहे ती वेळ येऊन द्यायला नाही पाहिजे होती, त्याच्यामुळे आम्ही सरकारवर खूप नाराज आहोत। काय नेमकं कधीपासून निवडणुकीच्या काळात काय परिस्थिती होती? निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला रोजगार दिलं आणि आता ते 5 महिने झाल्यानंतर 6 महिने झाल्यानंतर ते बोलले की आता तुम्हाला आम्ही काढून घेऊ। पण त्यानंतर परत आझाद मैदानावर आमचं मोर्चा झालं, त्यानंतर आम्हाला परत आता 5 महिने मिळाले आहेत। आता परत त्याच्यानंतर परत काढेल सरकार असं आम्हाला वाटतंय, त्याच्यामुळे ती काढू नये आणि आम्हाला इथे कायम करावं अशीच आमची एक मागणी आहे। हे स्किल्ड लेबर आहेत असं म्हणूयात आपण, प्रशिक्षण दिलंय, सगळं शिक्षण दिलंय, पुढे काय? तर पुढे आम्हाला रोजगार तोही पण कायमस्वरूपी रोजगार हवा आहे, कारण त्यांनी दिलेला शब्द पाळावा हेच आमची इच्छा आहे। साधारणपणे तुमची समस्या किती लोकांची आहे? 1 लाखाहून अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत। 34,000 कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत आणि सर्व आपले सगळे कामधंदे सोडून साधन नसून कशाने इथं जमा झालेले आहे। आणि 3 महिन्याचे जे पेमेंट थकलेले आहेत, काहींचे तर या आधीचे सुद्धा पेमेंट झालेले नाही आहेत। प्रॉपर आम्ही सगळं कामं करून घेतो तरी आमचे कोणाचे पेमेंट झाले तर काहींचे नाही। म्हणजे ह्याच्यात सुद्धा भेदभाव सरकार करत आहे असं आम्हाला वाटत आहे। काय परिस्थिती? मॅडम, सध्या परिस्थिती बघता युवकाची खूप बेरोजगारी झालेली आहे। आम्हाला 11 महिने सुरुवातीला 6 महिने प्रशिक्षण देऊन पुन्हा 5 महिने वाढविले, पण प्रशिक्षण देऊनच पुढे आम्हाला जर दिशाहीन काही दिशा दिली तर आमचं काय तर रोजगार राहणार आहे। वय वर्ष आमचं 34-35 सगळ्यांचं वय मर्यादा झालेली आहे। याच्यानंतर आम्हाला 1 वर्ष याच्यामध्ये आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे। प्रशिक्षणानंतर आमचा जर पूर्ण यानंतर कायम जर आम्हाला रोजगार दिला तरच आमचा येणारा जे प्रपंच किंवा आमचे जे काही कुटुंब आहेत ते याच्या होणार आहे आमचं। अनेकांनी असं इथे बॅनर लावले आहेत की आमची लग्न अडली आहेत, पहिल्यांदा 8-9 महिने आम्हाला दाखवलं की तुम्ही नोकरीवरती आहात, पुढे तुम्हाला संधी देऊ। अनेक तरुण आहेत की या सर्व ग्रामीण भागामध्ये हाच प्रश्न गंभीर आहे। 100% मॅडम, तुमचं अगदी बरोबर आहे। हा सगळ्यात मोठा फॅक्ट आहे ग्रामीण भागामध्ये। तर तरुण मुलांना शेतकऱ्यांना तर कोणीच द्यायला वाली नाही। आणि याच्यामधला सगळ्यात मोठा तुम्ही आता जे बोलल्या, नोकरी असेल तरच मुलगी द्यायला तयार आहे। त्याच्या घरी जमीन असो किंवा नसो, फक्त नोकरी कशी का असणार, नोकरी 10,000 रुपये पगार होऊ द्या पण नोकरी, हा फॅक्ट आहे। तुमच्या गावी हीच परिस्थिती का? हो मॅडम, अशीच परिस्थिती आमच्या गावी पण। शेतीवाडी किती असली तरी सुद्धा मुलगा हा नोकरीला पाहिजे। हो, पण मुली शेतीत जातात का? नाही, मुली तर नाही जातात, पण मुलाकडे सगळं पाहून करतात। आजचा काळ तसा आहे, म्हणजे शासन सध्या मुलाकडं शासकीय नोकरी, मुलीचे पहिले प्रश्न तेच असतात, त्याला शासकीय नोकरी पाहिजे। खरं तर शेत जमिनी असतात तरी सुद्धा तुम्हाला 10,000 5,000च्या नोकरीसाठी बाहेर जावं लागतं। अनेक मुलांनी असं म्हटलंय की आम्हाला नोकरी नाही म्हणून कोणी मुली देत नाही। अनेकांनी तसे बॅनर सुद्धा लावले। हो, लावले आहेत, कारण प्रत्येकाच्याच मागण्या असतात की आम्हाला गव्हर्नमेंट नोकरीवाला जावई पाहिजे किंवा मुलगा पाहिजे। पण आता सध्या परिस्थिती सरकारने अशी केली आहे की मी 6 महिन्याची नोकरी देतो, पण त्याच्यानंतर परत 5 महिने दिली, त्याच्यानंतर मग मुलांचं काय? 5 महिनेच करायचे का आणि त्याच्यानंतर मग काय करायचंय? माझ्याकडे येऊ नका असे बोलले आहेत ते, परंतु ते गलत आहे, कारण त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला 6 महिने झाल्यानंतर ज्या स्थापनामध्ये तुम्ही काम करतात तिथंच तुम्हाला परमनंट करू असं त्यांनी शब्द दिला होता। खरं तर अनेक शब्द सरकार देतं आणि अनेक शब्द सरकार विसरतं, परंतु यातनंच होतं काय की लाखो लोक
लाखो तरुण आज बेरोजगार झालेले आहेत. त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं, प्रशिक्षणार्थींकडनं वेगवेगळी कामं करून घेतली गेली, त्यांना काम करण्याचं कसब जमलं, पण सरकारला मात्र यांना रोजगार देता येतोय की नाही हे बघणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ न्यूज प्रवीण शेट्टीसह सुस्मिता वधाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.